तुकाराम 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 तुका तुकाराम 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 जय विठ्ठल. 2-3 दिवसामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. बंदच झाला नाही तर सुरू व्हायचा काय. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. आपल्या मौजे बाळापूर या गावामध्ये गेली 30 वर्षापासून चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह किमी निमित्तानं जमलेला आहे. सर्वांना हा समाज सर्वांना ज्ञात असेल तरी सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात ते म्हणजे असं, श्री सद्गुरू श्यामबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा चालत असलेला नाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड आणि का भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुणीजन मंडळीचं सहकार्य शिवेचा युग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातले खळ्यातले मळ्यातले टाळकरी वारकरी माळकरी सर्वचे सर्वच या ठिकाणी 1008 शांतिगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या गडाचे जे मठाधिपती महाराज न्यायाचार्य आमचे नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने आणि सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी बाळापूर यांच्या सर्वांच्या तरुण मंडळीच्या उपस्थितीत चालत असलेला नामसप्ताह या ठिकाणी आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत स्वामीनाथ भाऊ खाडे, बरोबर की नाही. आणि भजन सम्राट स्वर सम्राट हरिभक्त परायण परमस्नेही परमादरणीय सदानंदजी महाराज मगर. मला वाटतं भाऊ नाही आले आज, चेले भाऊ नाव आहे त्यांचं फक्त. हे चेल्या भाऊ नाही, मी म्हणजे वस्तूची ती खोटं बोलत नाही. साऱ्या गाव शपथ भाऊ मला माहीतच नाही. म्हणजे हे लहाने चेल्या भाऊ, कारण आपले मोठे चेल्या भाऊ मला नाही. मी खोटं काय बोलू रामाच्या पाऱ्यात आहे की नाही. आमचे काका महाराज हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे गणेश महाराज देवकर, हरिभक्त परायण युवा कीर्तनकार निवृत्ती महाराज, हरिभक्त परायण तपवर्ध ज्ञानवर्ध सर्वांची आवडती पिंट्या म्हणजे आमचे पालवी बाबा आणि बरोबर आहे की नाही. आणि हरिभक्त परायण आमचे दत्ता महाराज आणि मृदंग महामेरू हरिभक्त परायण आमचे स्वानंद सुखनिवासी गणेशजी महाराज तराशी. आज कमी भासली महाराज, उणीव भासली, परंतु त्यांचे उत्तराधिकारी आमचे ऋषिकेश महाराज तराशी आणि मृदंग महामेरू आमचे मयूर महाराज, बरोबर आहे की नाही. आणि ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ आहे तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आमचे कदम माऊली, रामायणाचार्य वयोवृद्ध पांडुरंग महाराज आणि साऊंड सिस्टम स्वर साऊंड कसं काय लिहिलं आहे असं. बरं 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 भुजंग महाराज, बरं बरं. आणि प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आमचे हरिभक्त परायण परमस्नेही परमादरणीय माझे गुरुबंधू विठ्ठलजी महाराज शिंदे. आणि आपल्या कार्यक्रमाला आवर्जून आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेले आपल्या मिसाळताई आणि हरिभक्त परायण आमचे जोगदंड भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आभार मानतो. माझ्याबरोबर राजमध्ये परमस्नेही परमादरणीय कल्याणजी महाराज शिरवत. काहीचे नावं हुकून चुकून राहिले असतील तर कीर्तन झाल्यावर उखाणा घालून घेईन बरं का. आणि माझा स्वभाव जरा विनोदी आहे जरा, बरं का. विनोदी म्हणजे चाभरा आहे थोडक्यात बरं का. आणि कृपया शब्दाकडे ध्यान द्या. कीर्तनामध्ये जे विनोद दृष्टांत वापरले जातात ते कोणालाही अनुसरून नसतात, कारण हे रेडीमेड दुकान असतं. कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो, सांगायला हरकत नाही. विढाला विढाला हे बघा, आपण वेळेच्या आत कार्यक्रम संपवणार आहे, वेळेच्या बाहेर जाणार नाही बरं का. 3 वाजेपर्यंत कीर्तन संपणार आहे. आमचे हरिभक्त परायण आमचे परमार्थ प्रेमी भगवान महाराज प्रल्हाद महाराज. कसं आहे महाराज, आता कालाच्या वगैरे मग तुमचंच नाव घ्यायचं राहिलं, मळ्यापाशीच पाखरनं खाल्लं.
असो, पण मी नंतर घेतलंच असतं, लक्षात येतं आमच्या, आहे की नाही? जायच्या टायमाला का होत नाही, मग आता त्याच्यामुळं नाव घ्यात लागन. असो, अभंग हा अद्वैत प्रकरणातला आहे. अभंग ऐकायला अवघड आहे, परंतु अभंगाचा भावार्थ एकदम सोपा आहे. आणि अभंग सर्वांच्या पाठ जरी नसला, पण कानपाठ सर्वांच्या. कानपाठ म्हणजे पाया खालून गेलेला, डोक्यावरून म्हणजे कधीतरी कानावरून गेलेला, त्याला काय म्हणतात? कानपाठ. कारण पंडित भीमसेन जोशीचा प्रख्यात अभंग महाराज भाऊ, त्यांनी मालकंस रागातून तो गायचा. डेरा अनुरेनुया थोकडा तुका आकाचा एवढा तुका. आता मी काय विचारत नाही बरं का, आमचं आपलं काय वार करीत चाले, आपलं काय येडीला माहेरून सासर सारखं असल्यासारखं, बरं का नाही? म्हणजे हा सर्वांच्या पाठातला आहे. विढाला 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 आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपला लहानपणा व्यक्त करतात. ज्यांनी तोंडाने लहानपणा व्यक्त केला ते कोण? तुकाराम महाराज. परंतु तुकाराम महाराज किती मोठी माऊली. गाव जिंकणारे वेगळे, तालुका जिंकणारे वेगळे, जिल्हा जिंकणारे वेगळे, मराठवाडा जिंकणारे वेगळे, महाराष्ट्र जिंकणारे वेगळे, भारत जिंकणारे वेगळे. परंतु तुका म्हणे भोळा जिंकू जाणे काळाला. कोणी जिंकेल? काळाला. मग काळाला ज्यांनी जिंकलं त्यांनी तोंडाने आपला लहानपणा व्यक्त करावा. एका मिनिटात सांगू, जो मोठा असून तोंडाने लहान म्हणतो त्याच्यासारखा जगात कोणी मोठा नाही. आणि जो लहान असून म्हणतो माझ्यासारखा जगात कोणी मोठा नाही, त्याच्यासारखा हलकट जगात दुसरा कोणी नाही. आता मला सांगा, इथं बसलेले तुमच्या सहित माझ्या सहित सर्वांचे प्रयत्न मोठं होण्याचे का लहान होण्याचे? मोठं होण्याची. लहान होण्याचे कोणी प्रयत्न करीत नाही, आणि झाल्याशिवाय राहत नाही. सर्वांना वाटतं मी श्रीमंत हो, सर्व श्रीमंत होत नाही. गरिबी कोणाला आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्वांना वाटतं मला सुख भेटावं, सर्वांना सुख भेटत नाही. चिकनगुन्याला कोणीच लेटर पाठवत नाही, आल्याशिवाय नाही. कारण जे पाहिजे ते भेटत नाही, जे नको आहे ते भेटल्याशिवाय. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही, ते 6:45 जे हरी घातल्याशिवाय. आणि ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातो तो 5 वाजेपर्यंत. आपल्या वाटतं नको बघ, त्याचं तोंड पाहिल्यानंतर काम होत नाही, तिकडच्या गल्लीने जावते, तिकडच्या गल्लीने तर राम राम. प्रियाचा वियोग आणि अप्रियाचा संयोग. महाराज, माणूस सर्वांना मोठं व्हावं वाटतं, पण माणूस मोठा होत नाही. याला कारण काय? कारण माणूस मोठा होतो कशाने आणि म्हणतात कोणाला हेच कळत नाही. विढाला 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 विढाला. मोठेपणाचे शास्त्रामध्ये फक्त 2 प्रकार आहे शिंदे बाबा. किती? 2. एक आश्रय मोठेपणा आणि एक स्वाभाविक मोठेपणा. आता आश्रय मोठेपणा कशाला म्हणतात? तुमचे आमचे जे प्रयत्न चालू ते कोणते मोठेपणाचे? आश्रय म्हणजे आपल्याला कुणाचा तरी कशाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय मोठं होता येत नाही. आणि स्वाभाविक मोठेपणाचा जो पंथ आहे त्यांना फक्त संत म्हणतात, त्यांना कुणाच्याच आश्रयाची गरज नाही. मला सांगा, सध्याच्या काळामध्ये केवढा मोठा पंडित असेल, भिंतीला चालायला लावीन का? भिंतीला नाही. केवढा मोठा वेदांत वाचस्पती जरी असला तर येड्याला बोलायला लावीन का? नाही. आणि केवढा मोठा कीर्तनकार असू द्या, त्याचे अभंग 13 दिवस पाण्यात राहतील का? 13 घंटे, 13 मिनिट, 13 सेकंद नाही. आणि केवढा मोठा कीर्तनकार असू द्या, विनोदाचार्य जिवंत नागाचे फणी खाली बसून कीर्तन सांगन का? जिवंत मेलेला नाही, फणी काढलेला, वारुळातून आलेला नाग. होय बाबा, कीर्तनाचा काय विषय घेऊन बसले भाऊ. त्या कीर्तनकाराने फक्त व्यासपीठावर उभा राहायचं, विना घेऊन रोपाच्या अभंगाला सुरुवात करावं आणि त्याला नागानं फणी दाखव. कॅसेट गुतन नाही का? आणि पहिले ते टेप होते महाराज, ते कॅसेट टाकली गुताजी, कॅसेट टाकली का पंढरी वाचाचा का पंढर, पंढरी वाचाचा का पंढर, पंढरी वाचाचा का पंढर. रूच्या पुढं प येणार आहे का नाही? ते म्हणतात काय मला ताप झाला बा, तो ह्या मागच उभा राहिला. कारण तो नाग आहे, नाग जिवंत. बरोबर आहे की नाही?
महाराज परंतु तोच नाग जिवंत नाग फणी काढलेला नाग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी समोरून आलता महाराज फणी काढून. पण समोर उभा नाही राहिला, असा पाठीमागे गेला गुरुजी आणि निघूनही नाही गेला. मारावया आला काळ हो, मारावया आला काळ मारावया आला मारावया तोच झाला कृपाळ राम. मारावया आला काळ काळ मारावया मारावयाला काळ किंवा महाडंकवाला काळ तोच झाला तोच. आता इथं सारे गाणारे माणसं आहे भाऊ. इथं काय आहे की नाही, साऱ्या दांडाचं पाणी एकत्रित केलं मला दारेवर ठुलं. मी सारे फुटबेरे करून देईन. आता इथं एक एका होणी बळी रे. अरे महाराज खरंच परमार्थाचा आनंद लुटणारं गाव आहे महाराज. कारण मी नेहमी तुमच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातलं महाराज, पण गावाचं नाव ऐकू नये पण अजून योग आला नव्हता. खरंच ना महाराज, परमार्थाचा आनंद लुटणारी आणि गर्दी नसली पाहिजे, लोक दर्दी पाहिजे हो. काही अगदी मोजके लोक असे गाणारे वाजवणारे असल्यावर, असे अवघड वाजवणारे गाणारे असले तरच अवघड चाली म्हणता येतात, नाही तर मग आपलं थोबड फुटतं नाही म्हणलेलं बरं. हे कारण आम्ही आता दिंडीमध्ये चाललो 20-25 दिवस, आमचा काय आवाज खराब झालेला राहतो, कारण आम्हाला दिंडीत काय सारे विचारत नसते. आमच्या दिंडीमध्ये त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्याच्या हातात जाऊन देतो. त्यांच्याकडून आधी लागते म्हणजे अरे वटा जागे वारे आता अरे मरण करा रे मला गेला गाड्या कोणी. लय गाठ पडती महाराज. आणि पाखवाद्याला आपण काही म्हणा त्याचं एकच चालत, 2-2 रुपयाला 4 आणि कमी, 2-2 रुपयाला 4 आणि कमी. काय गाठ पडत त्याला जाऊ द्या. ए बरोबर बसा 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 उठू नका आता. कारण आम्हाला रोज लेकरं सांभाळायची सवय पडलेली, तुम्ही चिंता करायची नाही. आता लेकरं उठणार नाही का नाही, तू सरक 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 नीट बैस, मांडी घाल मांडी घाल घाल. आम्ही मला लेकराचा चांगला अनुभव आहे. पोऱ्या मला गोल ठेवायला होता आणि मी गोल ठेवायला पोरं ठुत असतो. म्हाताऱ्या माणसाला बोलता येत नाही काय नाही आहे की नाही, पण ती पोरग तेरावर उभं राहायचं. अरे बैस ना खाली, ते पुन्हा उभं राहायचं. अरे खाली बैस, पण त्याला आला शेंबूड. आणि ते मला म्हणे बाबा तुमच्या पाय पडू का, मला पड बा. ते माया पाया पडलं, माझ्या धोत्राला सारा पोटला. काय अनुभव. विठाला विठाला काय होता पण काय बनला. तुम्ही थोडं पुढं सारखं या इकडे. कसं आहे इकडून इकडून या असं पुढे. बरं नको दुसरं कोणाला बसू त्यांना नको. मग तुम्ही या महाराज, मग या या ना या ना. तुम्हाला मी काही म्हणत नाही, या तुम्ही या. अहो या तुम्ही आपल्याच गावचे मला माहिती. हा हा या या. कारण ते आपले राटगावचे आपले गुरुबंधूच येत नाही. हे गुळ तुमच्या अवसानात द्या. घ्या घ्या घ्या. हां बस राहू द्या. आणि मला कधी मध्ये द्यायचा, मी इकडे तिकडे पाहायला लागलो तुम्ही खुशाला हानी जात, असं काही नाही. हंगा असं आता मला शेवटपर्यंत देऊ नका, ते सारा हाना तुम्ही आता असो. जाऊ दे, आपण काय करू आता. नाथबाबांचा स्वाभाविक मोठेपणा सांगितला मी.
आता आपण काय करू, आश्रय मोठेपणा चालून स्वाभाविक मोठेपणा थोडा बाजूला ठेवू. कारण अभंगातला प्रतिबंध निघाला की अभंग सोपा जातो आणि प्रत्येक वाङ्मयामध्ये प्रतिबंध जास्त असतो. कारण माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबारांचे अभंग वाचा चांगल्या, अगदी काळजीपूर्वक. अभंगामध्ये एक सिद्धांत आणि 3 दृष्टांत असतात बरं का, एक सिद्धांत आणि 3 दृष्टांत. कारण प्रतिबंध जास्त असतो. तुम्ही पसाय जाणवाचा जे खळाची तया सत्कर्मी भूता परत परे पडो दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म जो जे वाचिल तो ते लावो. म्हणजे अगोदर काय काढला, प्रतिबंध काढायचा. आपण काय करू आता, आश्रय मोठेपणा चालू. आश्रय मोठेपणा म्हणजे तुमचे आमचे जे प्रयत्न चालू ते कोणते मोठेपणाचे, आश्रयी. आणि आपण मोठे का होत नाही मी सांगितलं. कारण माणसाला जर मोठं व्हायचं असलं बरं का, तर माणसाकडे 5 गोष्टी विशेष लागतात. आश्रय मोठेपणा मिळण्यासाठी किती, 5. कला, विद्वत्ता, सत्ता, गुण आणि धन. हे 5 प्रकार विशेषत्वाने एकत्रित आले की माणूस मोठा झाला. पण सामान्य नाही बरं का, विशेष. कला विशेष, विद्वत्ता विशेष, सत्ता विशेष, गुण विशेष आणि धनसुद्धा. आता नंबर 1 पहिली गोष्ट, कलासुद्धा कशी पाहिजे माणसाची, विशेष पाहिजे. मी एका माणसाला विचारलं, म्हणलं बाबा तुमचा मुलगा काय 2 वर्षापासून दिसत नाही. ते मला काय म्हणे, ते पुण्याला राहतो. म्हणलं काय करतो, लय कलाकार झाला तो. म्हणलं कोणती कला आहे, म्हणते खिशा आणायचा शिकला म्हणजे. आणि खिसा मारणं हे काय कलाच आहे, ते कोणाला जमतं का, त्याचा डिप्लोमा असतो. तुम्ही माराबर खिसा, टोले खाणे घरी येणे, ते कोणालाही जमत नाही. काही कला विशेष आहेत तर व्यापक नाहीत, काही व्यापक आहेत तर विशेष नाही, काही विशेष नाही तर व्यापक नाही. विशेष अधिक व्यापक जी कला सध्याच्या काळामध्ये होत्या त्या लता दिदी. लता दिदी नुसत्या गायक नव्हत्या महाराज. अहो आता काय मला सांगा, आपल्याला काही इतकी रागरागिण्याची माहिती नाही, पण आमचे बाबा सांगायचे शिवस्वराजामध्ये 6 रागिणीची उत्पत्ती. 6 रागिणीने 40 रागाला जन्म दिला आणि 40 रागाने पुन्हा एका रागाने 40 रागाची निर्मिती केली. इतक्या रागाला हृदयात साठवलं आणि आपल्या पद्धतीने जिने जन्म दिला ती जननी म्हणजे लता दिदी आहे. काय कला होती, काय होतं त्यांच्याकडे, होय पाले बाबा. मला वाटलं का खाऊ आता. त्यांच्याकडे काय होतं, आवाज होता. काय दे रुनु धुनु रे भ्रमरा सांडे तो अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तो निचळू रे भ्रमरा भ्रमरा रुनु धुनु रे भ्रमरा सांडे तो अवगुणू रे भ्रमरा रे भ्रमरा रे रे भ्रमरा. मला वा म्हणा नाही एखाद्या वेळेस. हो ना, मला झेंडू फुटायची बारी आली माझ्याकडे पाहू नाही. कारण महाराज असं असे गोड वाजविणारे असले तरच आपण म्हणायचं. त्यांच्याकडे काय होतं, कला होती, आवाज होता. आणि त्यांचं नाव काय होतं, लता. लता म्हणजे कंसामध्ये वेली. वेली शब्द का वापरला, वेली झाडावर गेली की आपल्या सोबालाने जसं म्हणलं तसं वळू शकतं, तिचं नाव वेली. तशा लता दी आपल्या आवाजाला जसं म्हणलं तसं वळू शकतो, त्यांचं नाव लता. आपण बाबळीची खोडं. आपल्याला काय, आमच्यासारख्याला तुमचं नाही, आमच्या काय फांद्यासुद्धा नाही आम्ही. आमचं झोपेतून उठलं गेले हरे वाचका नाय का कांबळा आपा ते माझे रंका. कला कशी पाहिजे, विशेष. आणि विद्वत्ता, विद्वत्ता माणसाच्या विदाऊट माणूस नसताना 10 माणसाच्या चर्चेमध्ये माणसाचा विषय झाला पाहिजे. अमुक माणूस विद्वान आहे आणि त्याच वेळेस त्याची खरी विद्वत्ता. कारण जो तोंडाने विद्वान म्हणतो तो कधीच विद्वान होऊ शकत नाही. काही काहीला सवयच पडली महाराज, कडक कपडे घालायचे, रोज निशी 3 वर्षाची, पेन चोरल्याला, घड्याळ बंद, मोबाईल पोराचा खेळायचा आणि गल्ली त्यांना खिसात नाही.
आणि गल्लीन चालले का आपल्यासारखा विद्वान कोण नाही. कोण खातं महाराज. त्याला राम राम घाली ना कोणी. त्याला वाटलं या गावात काय वजन राहिलं नाही, दुसऱ्या गावात वजन टाकून बघू. दुसऱ्या गावात मंदिरा शेजारी त्यासारखाच बाजार भेटला त्याला एक. हे त्याला म्हणे जय हरी, म्हणे जय हरी. काय काम करता ते म्हणे काम नाही करीत. ते म्हणे आपण सारखेच देतो राव. मग हा त्याला मग तुम्हाला जेव घालतो. ते म्हणे मला तुकडा तुला कुठे जेव घालतो. अरे ते म्हणे पण मी तुझ्याकडे पाहुणा होऊन आलो. म्हणे तू पाहुणा होऊन आला पण हालकाटाच्या घरी खोळपट गेलं, जातं झाडून पिठलं केलंय सारखीच. ते म्हणे मी तुला जीव घालू शकत नाही, पण तू जर माझ्या पाठीमागं राहिला तुझा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या 4 गावात माझ्यासारखा विद्वान कोण नाही. याला वाटलं बघूची विद्वत्ता कशी. हा चालला पुढे, पाहुणा चालला पाठीमागं. पुढचा म्हणतो माझ्यासारखा विद्वान कोण नाही, माझ्यासारखा विद्वान कोण नाही. मागचा म्हणतो भाऊ काका भोका लागल्यात विद्वत्ता नंतर पाहू. आणि मला समृद्धी महामार्गाने चालली. पुढे एक हॉटेल लागलं. 5 स्टार हॉटेल आहे, इलेक्ट्रॉनिक हॉटेल आहे, लिफ्टाईप हॉटेल आहे, ऑटोमॅटिक हॉटेल आहे. हा म्हणतो बघ सगळं बटनावर सेन्सर पद्धत, जेवायचं निघून जायचं. काय हुशार आहे म्हणे. गेले हॉटेलच्या गेटवर, तिथं 2 बटणं होते, चहा घेणार का जेवणार. हे म्हणतो कोणतं दाब. चहाचं काय दाबतोय बाबा, जेवणाचं दाब. 3 दिवसा म्हणून तुकडा नाही म्हणे. जेवणाचं बटन दाबलं थेट जेवणाच्या रूममध्ये. पुन्हा 2 बटणं लागले, शाकाहारी का मांसाहारी. म्हणे आता तेच दाब. म्हणे आपल्या बापाला कधी भेटत आहे. आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा 2 बटणं लागली, नगदी का उधार. ते म्हणे आता नगदी तर घ्यायला दाबतोय बाबा, टोले खायला. म्हणे मग अरे उधारीचं दाब. जे उधारीचं बटन दाबलं थेट रोडवर. जेथून बसले तेथे. आणि ते म्हणे उधारीच्या बटनाला खाली येतं. बापाची पेंट समजली काय. अरे त्यानं जे हॉटेल बनवलं कमी विद्वत्तेनं बनवलं असेल, आर्किटेक्ट प्लॅन असेल ना तो. ऊत आला ऊत. विठाला 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 मला संतांची विद्वत्ता आणि कला हे सगळं सांगायचं बरं का. आणि सत्ता सुद्धा माणसाची कशी पाहिजे. विशेष माणसाचं जिल्ह्यात वजन असावं, नाही जिल्ह्यात तर तालुक्यात तरी असावं, नाही तालुक्यात तर गावात तरी असावं, नाही गावात तर गल्लीत तरी, बरं नाही गल्लीत तर घरात तरी. बरोबर आहे की नाही. घरी गेल्याबरोबर पोरगच बसायला पाहिजे, बायको नका बसाना. आणि गुणही विशेष पाहिजे आणि धनही विशेष पाहिजे. फक्त विशेष धनाची व्याख्या मांडून जातो. आपल्या गावाची उदारता मी ऐकू नाही महाराज. हे बघा हे बरोबर आहे. बघा विशेष धन याला म्हणतात ज्याने आपल्या हाताने कमवलेल्या 100% धनामधला हयात असताना आपल्याच हाताने 10वा भाग परमार्थाला लावलाच तर त्याचं धन विशेष. हयात असताना जवानीमध्ये कमवलेला 100% धनामधला 10वा भाग हयात असताना आपल्याच हाताने जर परमार्थाला लावला तर त्याचं धन विशेष आहे. समोर बसलेली मंडळी म्हणले महाराज आता तुकोबारला प्रश्न विचारून माणसं साधी असतील का. 10वा भाग जर आम्ही परमार्थाला नाहीच लावला तर, सकारात्मक शब्द वापरा, नाहीच लावला तर. मग तुकोबार म्हणतात त्याला उत्तर आहे माझ्याकडे. का एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे किंवा परमनंट कंपनीला कामगार आहे तर त्याला दिवाळीला बोनस दिले जातं. बोनस त्याला आपण बेनिफिट म्हणतो. त्या बोनसचे प्रकार असतात बघा, ABC 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तसं माणूस मेल्याच्या नंतर माणसाला 3 प्रकारचं बोनस भेटतं, बेनिफिट भेटतं. कोणतं. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ABC. कोणतं. ऊर्ध्वगती, मध्यगती आणि अधोगती. बरोबर. जोडून या धन उत्तम व्यवहार, 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 जोडून या धन उत्तम, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार. दात विचारे दात विचारे वेत करी उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक
हे बघा वाजवायचं तर गाणाऱ्यासाठी आणि वाजवण्यासाठी एकदा प्रेमाने टाळ्या वाजा खळखळ. नाही तर मग आपला असं असं काय तीनदा वाजी एकदा खळखळून टाळ. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेद करी उत्तमाची गती तो वेल उत्तम भोगील जीव खाणे व जीव खाणे. कोणत्या गतीला प्राप्त व्हायचे तुमच्या अवलंबून. म्हणले महाराज मग या 5 गोष्टी जर विशेष हेतूने एकत्रित आल्या तर माणूस मोठा होईल का? तो कोबर म्हणले शंकाच नाही, नक्कीच मोठी व्हाल. बघा बरं महाराज. म्हणले हो. का हो महाराज? 5 गोष्टी तर विशेष हेतूने एकत्रित आली तर माणूस मोठा होतो हे तुम्ही सांगता ना, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे? म्हणले हो. मग आम्हाला असं विचारायचं, ज्या माणसाला ज्या आजाराचं औषध माहीत आहे आणि तोच आजार जर त्याला झाला तर त्याचा आजार नीट व्हायला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ माणूस कशाने मोठा होतोय कोणाला माहिती आहे? तुम्हाला. मग तुम्हीच का मोठी झाली नाही? आणि मग तो कोबरा म्हणले राजा मी तुला गरीब दिसलो का? आणि ते म्हणले मग तुमच्याकडे काय? आता तो कोबरा गरीब होते, ज्ञानोबराय गरीब होते, नाथबाबा गरीब होते, निळोबराय गरीब होते, सावता महाराज गरीब होते, भगवान बाबा गरीब होते, वामन भाऊ गरीब होते, गरीब होते. महाराज यांनी जर दगड हातात घेतला तर परीस होत होता. महाराज हे किती श्रीमंत आहे. हरिती ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी, वैभवाचे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, माझे धनी, माझे धनी, माझे धनी, माझे धनी. हुशार कारागीर असली कशी दांडी बशी ते नाही का महाराज? आनंद वाटतो. मला तर वाटतं राहू काय काला होतं रो परत मला. तुम्ही म्हणता तो काय राय मागं पुढून फोपाटा उड तसं काही नाही. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. काय तू कोबरा म्हणतात आमचे आम्ही गरीब आहे का? महाराज पण समोर बसलेला महाराज तो वारकरी होता आणि त्याच्या गाथा पाठ होती गाथा. आता तो कोबराला प्रश्न विचारणारी माणसं काय साधी होतील का महाराज? त्यांच्या काय एक गवळण पाठ होती का निसती? घागर घेऊन पाण्यात जाता दही दूध घेऊन मथुरात जाताना एखाद्याने पूर्ण कपडे झाली गवळण, त्याला काय लागत? नाही नाही का सकाळी झोपेतून उठले का राहते चाल माझ्या गावाला जाऊ सारा गोकुळा हे तर लगे झिंगाटच होते. बरं आहे, चांगला आनंद. नाही नाही असेच माणसं लागतात कीर्तनामध्ये. सापाचं तोंड आणि महाराजाची सम आणायला पाहिजे, बरोबर. नाही तर मग आपलं माझे ते चाली असे आडताला असतात आणि काही घेतली सुरी भागात गेलं तर आपण गेलो ना तर आपलं प्रमाण होऊन जातो. मग ते टाळं पाहते असं गेलं लय घाट पडती विठाला विठाला. महाराज काय भानगड आज लय स्तुती चालली तोंडाने. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी तोंडाने स्तुती करायला लागले आणि तुमचे प्रमाण आमच्या पाठ आहे. स्वकीर्ती कानी नाही कावी पूज्यता डोळानं देखावी सत्काराची किये गोटी. सत्कार तर बाजूलाच राहिला पण तुमची कीर्ती तुमच्या कानाने ऐकू नये हे प्रमाण कोणाचं आहे? तुमचं. आणि तुम्ही तोंडाने स्तुती करायला लागली. बरं तुमच्याकडे श्रीमंतीची स्तुती करायला तुमच्याकडे श्रीमंती असली तर करा ना, पाहिजे ना वर्णन करायला, नाही का? तुमच्याकडे असली तर करा, नसली तर काही काही माणसं म्हणतात आपण फुटाने खात नाही. खात नाही का दात नाही? दात नाही म्हणून
एक माणूस मला म्हणे आपल्याला पेढा चालत नाही, त्याला डॉक्टरनं सांगितलं होतं पायाला तरी मरशील, मग कशाला खाशील? तुमच्याकडे नाही ना म्हणले नाही. मग तुमची श्रीमंती म्हणले आम्हाला माहीत आहे. तुकोबर म्हणले कोणाला माहीत आहे रे? तुम्हाला माझ्या गाथा पाठ आहे तुमची. कोणी तू लिहिली? नाही नाही तुम्ही लिहिली, तुम्ही तुमची गाथा माझ्या पाठ आहे आणि तुमची श्रीमंती गाथ्यात लिहिलेली आहे. तुकोबर म्हणले चल दाखव. दाखव म्हणले माझी श्रीमंती. अहो त्यांनी नुसतीने दाखवली महाराज, त्यांनी प्रमाणच दिलं बसल्या बसल्या. गायक होता तू. तुमची श्रीमंती आम्ही सदैव चुडके जवळी येतात लागे जाऊ पुढची तिथे कुत्री घर राखी सदैव चुडके जवळी येतात लागे जाऊ पुढची तिथे घर राखी आम्ही सदैव चुडके जवळी येतात लागे सदैव चुडके जवळी येतात लागे चुडके जवळी येतात आम्ही सदैव चुडके जवळी येतात लागे जाऊ पुढची भिके कुत्रे घर राखीते सदैव चुडके जवळी येतात लागे जाऊ पुढची भिके कुत्रे घर राखी 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 चालू द्या काकडा होता. नाही कसं आहे महाराज, खेळमेळीच्या वातावरणात परमार्थ पाहिजे आणि अशी फ्रेश माणसं पाहिजे महाराज. नाही तर काही काही भागात आपण विनोद करा काही करा ते हालत नाही डुलत नाही बोलत नाही गेला का काय ते कळत नाही. जाऊ दे. आता इथे गाणारी मंडळी गुणवाने अगदी आनंद लुटून घ्यायचा आणि तुमचं मी तुमच्या गावातलं खरंच वर्णन करावं तेवढं थोडे महाराज. अरे गुणवान माणसं आणून आनंद लुटून घेतात महाराज. नाही तर या अशा एवढ्याला जोड्या केवढ्यातच भेटत नाही. आता मी म्हणजे कसं आहे आमचे नेहमीचे संबंध असल्यामुळे दिल्लक करतो बरं. आता ते त्यांची चेष्टा करायला त्यांचं माझं भावाचं नातं आहे आणि मी सख्खे मावच भाऊ आहे, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. फक्त ते साधा मी सुद्धा आहे. बरं का? विढाला विढा कारण ते आमच्या आईने ते मुलगा त्यांना ते मुलगा झाला त्या हे लहान आहे ना. मग ते आमच्या आईला विचारलं म्हणे तू काय नाव ठेवलं म्हणे सुधा. मला ठेवायचं होतं ते म्हणे. मग आता माझ्या नावाचं मुलाचं नाव सुधा आहे ना. ते मी उकार काढून टाकी ते म्हणे. उकार काढला म्हणजे मग काय फक्त तेवढंच. जाऊ द्या. येऊ का मी आता? आमच्यासारखे श्रीमंत आम्ही कोण म्हणतं तुकोबर आहे. आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. ते म्हणले तुमची श्रीमंती? अरे तुमच्या चुलीवर हरळी केळीवर नारळी ही काय तुमची श्रीमंती? तुकोबरा म्हणले कोणत्या श्रीमंतीबद्दल बोलतो? ते म्हणे आश्रय. अरे 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 का? म्हणे तो आश्रय मोठेपणा आम्हालाच नको. तुकोबरा म्हणतात आश्रय मोठेपणा आम्हाला नको का? कारण का नको तर तुकोबरा म्हणतात त्याचा नाश होतोय. नाश. आणि नाश कशाचा होता असतो? ज्याची मर्यादा संपली की त्याचा काय होतो? नाश. म्हणजे नाशाला कारण काय? मर्यादा. कारण शब्दाला पार्श्वभूमिका असते बघा. मराठी शब्दामध्ये काय असतं? शब्दाला पार्श्वभूमिका असते. आणि तसं मराठी म्हणजे तो ती म्हणजे ती ते म्हणजे तेच हा म्हणजे हाच ही म्हणजे हेच आणि हे म्हणजे हेच. इंग्रजीत तसं काही नाही. टी एस आय धिच म्हणजे हा ही हे आणि त्यात म्हणजे तो ती ते. इथे तो म्हणजे फक्त मूळ पुरुष, ती म्हणजे फक्त माया आणि ते म्हणजे फक्त ब्रह्म. बरोबर की नाही? ते म्हणजे याला पार्श्वभूमिका. कशाची मर्यादा आहे? तर याला मर्यादा देश काळ आणि वस्तू. देश संपला मोठेपणा संपला, काळ संपला मोठेपणा संपला, वस्तू संपल्या मोठेपणा संपला. आपल्या मोठेपणा सांगतो बरं का, आश्रय मोठेपणाचा. नंबर 1 आता पहिली गोष्ट आपल्या मोठेपणाला बाँड्री आहे. बाँड्री समजा बरं का, आमच्या गावचे सरपंच तुमच्या गावात आले 5 वाजता. आमच्या गावचे तुमच्या गावात पिऊन दूध असं कसं काय? आणि तुमच्या गावात रोडवर येऊन उभं राहिले. तुमच्या गावातले 2-4 माणसं चालली होती रोड ना. आमच्या गावचे सरपंच त्यांना काय म्हणतात? खाली वा. ते म्हणे का? ते मी सरपंच आहे. तुम्ही सरपंच कुठले? म्हणे पैठण. पैठण खाली वा. खाली वाय. पैठणच्या सरपंचाने बाळापूरचा रोड आडून चालणार? मर्यादा आहे, बाँड्री आहे. तुमच्याकडे ज्वारीचा ओरडा खातात ना,
तुमच्याकडे खातात हुरडा खाण्याची पहिली परंपरा गोड होती ती आता नाही. आता लोकांना डोकं खाजायला टाईम नाही तर हुरडा कावा खायचे लोक नाही. ते एका शेतकऱ्यांनी चालेल भाऊसाला आमंत्रण म्हणजे आपले होते हुरडा खायला भाऊसा म्हणजे काही हरकत नाही. शेतकरी सकाळी उठलं तांगा गळ्यात घातला सरमाडात पेंट टाकल्यावरून घोंगडी टाकली भाऊसाहेब दार बाला का भाऊसाहेबले तांग्यात बसली शेतात तांग्याला आंब्यात झाड काही सोडून द्याला बैलाला बाटू कुटून टाकला आकटी खाल्ली काटे आणले हारपाळला साखंस काढले असायचे ना. आणि मग ती मध्ये आकटी असते ना त्याच्यात कडक आहार असतो बघा. मग शेतकरी पलीकडून तलाठी भाऊसाहेब अलीकडून मध्ये पोत आथरलं ते कंस चोळण्यासाठी. ते पहिलं कोणी 1 मिनिटात भाजलं ना त्या शेतकऱ्यांनी काढलं झटकलं हातावर चोळलं हातावर फुंकलं आणि हातावरच भाऊसाहेबाला दिलं. किती गोड लागला असेल ते होय तोंडाला पाणी येऊन नका देऊ फक्त. किती गोड लागला असेल ते. एक कणीस खाल्लं दुसरं खाल्लं तिसरं लावायचं तर त्याला त्याच्या अधिकाऱ्याचा फोन आला. हॅलो हॅलो कुठे तुम्ही बाळापूरला काय करता हुरडा खातो उद्या तुमची बदली म्हणजे कुठं बदनापूर. भाऊसाहेब म्हणजे काही हरकत नाही पण या ऐकलं शेतकऱ्यांनी. बरं भाऊ शेतकरी उठला धोतर झटकेलं म्हणे भाऊसाहेब मला बैल पाणी पाजायचे राव. आणि ते म्हणे हुरडा तुम्हीच चोळणे तुम्हीच फुकणे तुम्हीच खाणे म्हणे का म्हणून आत्ता मोबाईलवर ऐकलं तुमची बदली झाली तुम्हाला काय हुरडा द्यायचा संपला. देशाची मर्यादा आणि काळाची सुद्धा मर्यादा. मुलाला नवरदेव कधीच म्हणतात पालवी बाबा ते तर काहीच बोला त्यांना वाटलं बोला ह्या आपल्याला थोबडवर पाणी याला नाही म्हणलेलं. मुलाला नवरदेव कधी म्हणतात होय बाबा ते म्हणते तू ह्या पुढं उभा राहा ना म्हणजे पुढच्या वर्षी मी झाडवर बसन पण याच्या मागावर या राहायचं. या वयामध्ये चोपदारी करतात हा एक भूषण आहे मला. त्याला जाऊ दे हाच माझं बोलणं विनोदाने असतं. ते काळाची मला काय म्हणायचं मुलाला नवरदेव कधी म्हणतात हळद लागल्यावर नाही हो. हळद कोणी लई निबार ठोकलं तेव्हा हळद लागते. नुसती हळद नाही मग आंबी हळद त्याचं जमलं पाहिजे आणि जमल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात नवरदेव. आता नवरदेव लय दिवस म्हणतात पण इतक्या दिवस तो नवरदेव राहत नाही. आपला 1-1.5 तासाचा नवरदेव. एका मुलाचं लग्न झालं 5-6 दिवस आणि त्याची ऐवटीवर बसली आणि त्या घरात बसलो आणि त्याचा दोस्त आला म्हणे मावशी नवरदेव कुठे म्हणे कोणता आणि ते म्हणे तुमचा ते म्हणे आता कोणता नवरदेव आणि ते म्हणे त्या दिवशी लग्न लागलेला ती म्हणते तो नवरदेव कसाला भाऊ तो बैल होऊन बसला. काळाची मर्यादा तशी वस्तूची मर्यादा. माणूस श्रीमंत नाही बरं का. माणूस श्रीमंत नाही. माणसाकडे 4-2 4 व्हीलर पाहिजे लोखंडाचे अवजारे पाहिजे किंवा कारखाना पाहिजे त्याला म्हणतात मोठा. कारण वस्तू जरी नसल्या त्याला कोण मोठं म्हणतंय. म्हणून तुकोबा म्हणतात हा मोठेपणा आम्हाला नको. याला देशाची मर्यादा काळाची मर्यादा वस्तूची मर्यादा. मग तुमचा मोठेपणा तुकोबा म्हणतात देशाची नाही काळाची नाही वस्तूची मर्यादा नाही. तो मोठेपणा अभंगाच्या पहिल्याच्या
हे अनुरेनुया तो कडा तुका काचा एवढा हो. नाही कसं आहे आता आपल्याला इतकं नाही जमत आहे की नाही, इतकं नाही जमत. त्याला ते बसवता बी आलं पाहिजे हो. आमच्या दिंडीत 2-3 वाघे होते आणि मी असावी तर मी त्या मोठ्या देवील त्यांचाच कार्यक्रम ठेवला. ते म्हणले वाघ मारताना आपलाच कार्यक्रम ठेवला म्हणले. मग अभंग सारे त्यांचेच घ्या म्हणे, आपले ना घेऊ. आता त्याने अभंग घेतले, आपले पण चाली कुठं लावते ते आपल्या. मग ते एक जण रुपाचा अभंग घेतला आणि चाल कुठे लावली माहिती का? अरे रप काय पाहता लोचनीवर रप काय पाहता. तसं नको आपल्या जागरण कोणत्या तारखे आहेत. आणू रेणूया ठोकळा आणि तुका. हे बघा आता आपल्याला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा, वस्तूची मर्यादा. यांना देशाची अमर्यादा, काळाची अमर्यादा, वस्तूची अमर्यादा. नंबर 1 आपल्या देशाची मर्यादा संपली बरं का, देशाची मर्यादा संपली. आता यांची देशाची अमर्यादा बघा. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबारांचा जन्म कुठे झाला? आपी गावला. आणि जगद्गुरु तुकोबाराचे बीज नियमान कुठे साजरे व्हायला पाहिजे? देहोला. संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी नियमान कुठे साजरी व्हायला पाहिजे? आरणला. नामदेव महाराजांची पुण्यतिथी नियमान कुठे साजरी व्हायला पाहिजे? नरशीला. नरशी, नामदेव नरशी, बरोबर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी नियमान कुठे साजरी व्हायला पाहिजे? हां, मग मला सांगा, नाथबाबाचा जलसमाधी सोहळा नियमानं कुठं साजरा व्हायला पाहिजे? पैठणला. मग नाथबाबाला फक्त पैठण ओळखतं, माऊलीला फक्त आपेगाव ओळखतं, आणि शिवाजी महाराजांना फक्त एक किल्ला ओळखतो, नामदेव महाराजाला फक्त नरसी ओळखते, भगवान बाबाला फक्त एक गड ओळखतो, वामन भाऊला फक्त एक गड ओळखतो. आईची चराचरी कीर्ती जाती, आईची चराचरी कीर्ती जाती, आईची चराचरी कीर्ती जाती, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर आईची चराचरी कीर्ती जाती, आईची चराचरी कीर्ती जाती, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर आईची चराचरी कीर्ती जाती, कीर्ती जाती. नाही असे माणसं पाहिजे. अरे उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर आईची चराचरी. आता इतक्या गडबडीत म्हणून पुन्हा ते गडबडीत म्हणले. मग मागचा माणूस म्हणणारा त्वताना पाहिजे. मग त्वताना बरं का महाराज. आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतोय, देवाची द्वारी उभा भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला लावते. दिंडीतले लोक लय विचित्र. 12 वर्षे झाले मी दिंडीत आली. तो रेतीच्या गाड्या काढू, आपण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 महिला जमा होतात. हिना महाकांगा चोरला, तिना महा सापडला, हिना माही पिशी तुडीली. लय गाठ पडती महाराज, काय सांगू. एक दिवस माझी गाडी खराब झाली. गाडी मग ज्या गावात कीर्तन त्यांना मी फोन केला, म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही, माझी गाडी खराब झाली. ते मला काय म्हणे, सुपाऱ्या कशाला घेत असतो मी? सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला आहे का काय? मी म्हणलं माझी गाडी खराब झाली. ते मला काय म्हणतो, अरे एसटीने ना का फाश्या आल्या का तुम्हाला? म्हणतो हाय पाय पडतोय बाबा. येतो म्हणलं पण फाट्यावर गाडी ठेव. मग बस स्टँडवर नाही बरं का, कारण बस स्टँड वेगळं फाटा वेगळा. फाटा येड्या बाबलीत राहतो ना. आणि मी गेलो बाबा एसटीनं, त्या फाटीवर गेलो, त्यांना फोन केला. त्याने मला गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेलवरली. आणि माणूस पाठला तोताना. आणि तो माझ्या डोळ्याला मला काय म्हणतो, महाराज तुम्हीच काय? म्हणलं मीच आहे. अरे मी मला गाडी चालू करे बाबा लवकर, मंडपात लोक येऊन बसलेत, मला एसटीने यायला टाइम झाला, गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मला डबल सीट येत नाही. मला आता काय सांग.
मग मी म्हणलं मीच चालली रहीस कारण आम्हाला साऱ्या तयार ठेवा लागत मी गाडी चालू केली तो बसला त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही महाराज आणि गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना धुरा असा निघतो माग काही दिसाना आणि तो मला काय म्हणतो तुम्ही निस्ती आणा म्हणून महाराज जे कामरा इतका खड्डा आला आणि त्यांनी केलं ना सुरू खंग खंग गाडी आदळल्यावर मग तो काय विढाला उभारीला दोन तिन्ही लोक बरी आयशी अहो चरात कीर्ती महाराज कोणते 3 लोक बाळापूर बदनापूर स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळान याही भूमंडळा माझी देशाची अमर्यादा आता काळाची सुद्धा अमर्यादा काळ कोणते भूत भविष्य आणि वर्तमान भूतकाळ विचार संतांना झालेलं 100 वर्षाचं 1000 1 लाख 5 लाख 10 लाख याच्या पुढे पहिले कोठेची नव्हते काही पहिले कोठेची नव्हते काही पहिले कोठेची नव्हते काही पहिले कोठेची नव्हते हरी 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 चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते काही अवघे शून्याचे होते काही अवघे शून्याचे होते काही अवघे शून्याचे होते काही कानोबा तेरे तेरे ते कान्होबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे कान्होबा तेरे तेरे एक ढाल गज निर्मल झाले एक ढाल गज निर्मल झाले एक ढाल गज निर्मल झाले एक ढाल गज निर्मल अशी वाजिणारे संघ घेऊन फिरावं वाटते जे आमच्या संघ चालतं का कोणला नाही पणी चालत आणि मी तरी पुढे न्यायला लागलो मी असे सारे जमा केले तर 407 लावा लागल नाही का? आता रोज परवा असा जे पाखवादे गोड होता आणि त्याला मी म्हणलं आमच्या संघ चालतं का त्याची बायको कीर्तनाला होती ती मला म्हणे ए बाबा तू बोंबलत फिरतो त्याला घेऊन जा कर बाबा पहिले गोड्याची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य होते बाई कानोबा तेरे तेरे ते त्याची एक ढालगत निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली झालेलो लोक म्हणतात जग बुडायला आलो याच्या पुढे झालेलं कोणी सांगन भविष्यकाळ पुढचं नाथबाबाला विचारा निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून सांगा भया आलिया बाई माझे नाव शकून सांगा भया आलिया बाई माझे निर्गुण निराकार बाबा माहुर माझे गाव शकून 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 सांगा भया आले बाई माझे नाव 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 या बाई माझे नाव या बाई माझे नाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांगा भया आले या माई माझे नाव या माई माझे या माई माझे लय गोड महाराज लोक म्हणतात जग बुडाला आलं जग लय लांब जायचं महाराज अजून 5 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल 6 वर्षाची मुलगी गर्भी राहील
बहीण भावाचा विवाह लागेल इतका हलकट जमाना येणार आहे महाराज. आणि हलकट किती येणार आहे वर्तमान काल तोही सांगितला. आये रे बेमान दुनिया आये रे, आये रे बेमान दुनिया आये रे. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई. आपको कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया. कोई नहीं माने साधु संत को, कोई नहीं माने हिजड़ों को हो बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, बेमान दुनिया क्या बात है. पुढे पुढे एक वर काय म्हणते माँ बाप को कोई न माने, हरी औरत को बहुमान, औरत को बहुमान रे. महाराज माँ बाप को कोई ना माने औरत को बहुमान. मोठा बांगला बांधते तर त्याच्यावर लिहितात मातृ पितृ छाया. मातृ नाही पितृ नाही छायाच मिळती. साधू संत को कोई ना माने नाही ते आपल्या तोंडात शब्द शोभत नाही. ते कोण म्हणतं हे कबीरा. कोणते कबीर हे नाही बरं का. भिलेन बोले महादेवाला, भिलेन बोले महादेव. हे काय यांना यांचाच काळ काळा ना. आमची तर मारुतीच्या मंदिरात दोघ जण 2-3 जणांना खंजिरा ठोकले बाबा आणि झोपले ना ते. मग रात्री 12 वाजता याच्या डोक्याला खाजू आले ते तर डोकं खाजितो. तुम्ही काय करतो डोकं खाजितो आणि माझं खाजितो काय. आणि हे म्हणतो मग हे तू जाईन मग माझं कुठे ना. आम्हाला माहिती आहे काय तुझं. आमच्या दिंडीमध्ये 2-3 जण राज्य मारते बरं. त्यांना आपल्याला चाला म्हणायची गरज नाही. ती आपल्यालाच म्हणते तुम्ही ऐक नाही यंदा. आपल्याला म्हणते तुम्ही ऐक नाही यंदा. आणि 34 दिंडी त्यांची. ते म्हणे आपल्याला दिवसाने प्रवास करायचा, रात्री दिवसाले डोळे चमकते. आणि आमच्या सगळ्याच्या पुढून ते रात्री 12 वाजता चंद्रमा देणे आला. एक जण म्हणते लिंबाखाली थोडा थोडा बसू म्हणे. दुसरा म्हणे मग चला सावलीला. रात्री गेले त्या झाडाखाली कार्यक्रम उरकला. पण एक जण म्हणे तुम्ही इथंच बसा, मी पाटलाची विहिरीत पाणी किती की पाहून येतो. काही घे नाही का. गेलं येरीत डोकून पाहिला चंद्रमा देणे आलेला होता. आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या येरीत पडलं. आणि तो काय म्हणतो चंद्र येरीत पडला रे. लागले रडायला दोघं तिघं बी. ह्यो रडतो, दुसरा रडतो, तिसरा रडतो. पण चौथा जर हुशार होता. ती म्हणे काय झालं रे. ते म्हणे चंद्र येरीत पडला. ती म्हणे मोर खाऊ पडू नाही पडला, गोष्ट घडू नाही घडी. उठा काय करता याला काढा म्हणे. आता मला याला कसं काय काढा म्हणे. याला 3 सोलांग गळ लागतो म्हणे. दोघं जण गावातच पळत गेले. एक मथर बसलो होतो बाबा 3 सोलांग गळ लागतो म्हणे. काय त्या विहिरीत चंद्र पडला म्हणे. ते उठलं आणि त्याला सांताडता काढून ते त्यांचेच मेंबर. सोलाला सोल बांधली. शेवटी गळ बांधला. पळत जाऊन तो गळ फेकला तर पाणी हल्लं. चंद्र दृष्टांत संपला. पाण्यातले पारे प्रतिबिंब हलणार. प्रतिबिंब हल्लं. दुसरा म्हणे चंद्र. तिसरा म्हणे कपरीला असं फिरव. असं फिरायला गेलं ओढून पाय म्हणे गळगुतला येरीच्या कपारात. ते एकट्याला निघतो काय. जे चौघची चौघ तुटून पडले. ही 1-1.5 तासानं गळाची कडी तुटली. धपकान पडले फारच. सगळ्यात मागचा म्हणतो लय लागलं रे. वरचा म्हणतो निघाला त्यो.
तुमचे तोंडवर झाले भाऊचंद्र तिथंच होता. तो कोणते कबीर? ज्यांच्या बायकोचं नाव मालुमती, मुलाचं नाव कमाल, जे वाराणसी नदीवर तप करायचे ते. नाचता नाचता हो देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा आईचे बोले कबीर, सावध होई देवा आईचे बोले कबीर, सावध होई देवा आईचे बोले, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा आईचे बोले कबीर, सावध होई देवा आईचे बोले, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, बोले कबीर, बोले कबीर, बोले कबीर. ते कबीरदास, ते कबीरदास महाराज. तर कसं आहे महाराज, आनंद वाटला. खरंच गावाचं नाव घेऊन जात असतो महाराज. आपल्या गावाला किती वर्षे झाले सप्ताह सुरू होऊन? 30 वर्षे. 12 वर्षे पूर्ण झाले की एक तप होत असतं भाऊ. आणि 2 तप एकत्रित आले की 12 दोन्ही 24. 24 वर्षामध्ये 1 वर्षाचा क्षय होतो. म्हणून त्यात 1 वर्ष टाकावं लागतं. 25ला काय म्हणतात? रौप्य महोत्सव. आणि 12 चोक 48. 4 तपामध्ये 2 वर्ष टाकावं लागतात. मग 50ला काय म्हणतात? सुवर्ण महोत्सव. 12 सकून 72. 6 तापामध्ये 3 वर्ष टाकावं लागतात. 75ला काय म्हणतात? अमृत महोत्सव. 12 8 96. आणि 8 तापामध्ये 4 वर्ष टाकावं लागतात. त्याला काय म्हणतात? शताब्दी. शत म्हणजे 100, अब्दी म्हणजे वर्षे. तरुण मंडळीच्या सहकार्याने, सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने तुमच्या हाताने शताब्दी वर्ष साजरा व्हावा अशी भगवतचरणी प्रार्थना आहे. इतके गुणवान मंडळी. काय चाललं होतं आपलं? हे म्हणते हे काय ताण करून घेतला बाबा. मी आपलं झोपत असतो ते आज याच्या पुढं बसलो आणि याने हात घुम्मा धरला. हां असं आहे का? बरं बरं बरं. नाही बरं आहे, गोड आहे. आता कसं आहे बरं का, भाऊ आले आज. भाऊने दुपारी फोन केला होता, पण चहा घ्यायला जाताना आला. इकून जाता कोरडा शेता घेऊन जाईन मी त्यांच्याकडून. कारण बीड जिल्ह्याचं वैभव आहे महाराज. बीड जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराज असतील त्या भाऊच्या घराला ओलांडून अजून कोणी कधी गेलं नाही. जास्त स्तुती करत नाही मी चालताय बरं का. ज्यांच्या राजकारणामध्ये धर्मनीतीची जोड आहे त्यांच्या राजनीतीला कधीच डंक लागू शकत नाही. विठाला विठाला ते कबीर महाराज. देशाची मर्यादाने, काळाची मर्यादाने, वस्तूची मर्यादाने कोणता मोठेपणा आणू रेणू या थोकडा. टाईम इज ओव्हर म्हणले महाराज. अहो आणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, थोकडा म्हणजे काय? थोडक्यात सांगा. विनोद सांगून वेळ घालू नका. अभंग हा अद्वैत प्रकरणातला अभंग अवघड आहे. आता आणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, थोडक्यात सांगा. तर आणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय? तुकोबारांनी मीटिंग घेतली. कोण कोण बोलवले? सगळे शास्त्रकार बोलवले बरं का. आणि म्हणले हे बघा, आणू म्हणजे काय? एक शास्त्रकार म्हणला आणू हा परिमाण आहे. आणू काय? परिमाण आहे. दुसरा म्हणला परिमाण एक नसतो, परिमाणाचे 3 प्रकार असतात. अणुपरिमाण, व्यापक परिमाण आणि मध्यम परिमाण. आता अणुपरिमाण कशाला म्हणतात? पूर्वी लाकडाचे मकान बांधायचे. आणि लाकडाचं मकान पूर्ण बांधून झालं की त्याला एक वर काय ठेवायचे? घरामध्ये प्रकाश घेण्यासाठी धार किंवा सौनं म्हणतात त्याला आपण. आणि मग सकाळी ते त्याच्यावर झाकण ठेवलं जायचं नेहमी असं खापराचं. आणि सकाळी 9-10 वाजता ते ओपन केले जायचं बरं का. मग त्या धाऱ्यातून किंवा त्या सौन्यातून असा सूर्यप्रकाशाचा गोल डब्बा घरात यायचा बघा. त्याच्याजवळ आपण बारकाईने चिंतन करून जर बघितलं भाऊ तर आपल्याला त्यात बारीक कण उडले दिसतात एकमेकात. त्यातला एक त्याला म्हणतात 30 रेणू. एकाला काय म्हणतात? 30 रेणू. आणि त्या 30 रेणूचा 6वा भाग याला म्हणतात अणू. विढाला विढाला अणुपरिमाण कळाला.
आता व्यापक परिमाणाबद्दल कोणाला बोलता येते? दोन शास्त्रकार उठले, एक वेदांतिक आणि एक न्यायिक. वेदांतिक मला मी सांगतो, न्यायिक मला मी सांगतो. शास्त्रकार म्हणले वेदांतिकाला बोलू द्या. वेदांतिक शहाणा माणूस आहे. आता वेदांतिक उठला आणि व्यापक परिमाणाबद्दल बोलायला लागला, म्हणजे भगवंताचं चैतन्य प्रगट करायचं. तो म्हणे हे बघा मी सांगतो भगवंताचं चैतन्य कसं आहे. काय? जे सोगत सजातीय विजातीय भेद रहित आहे त्याला व्यापक परिमाण असं म्हणतात. म्हणजे ज्याला सोगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. न्यायिक मला नाही नाही नाही, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं चालत नाही. आपल्याला सोप्यातनं करायला सांगितलं आणि तू पुन्हा सोगत सजातीय विजातीय भेद घेऊन बसला आणि ते काय कळणार आहे लोकाला? अरे लोकाचा तर विषय सोड, पण तुला तरी काय कळालं? कोण म्हणतो न्यायिक? वेदा नाही कळला तर पारजाचा कानडा 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 राजा पंढरीचा 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 पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा. वेदाला नाही कळाला परापच्छती मध्यमा वैखरी चार वाण्या खुंटले वेदचारी वेद जाणू गेला पुढे मौना. आणि तुला काय कळणार आहे म्हणले? मग तुला प्रमाण देता येते का? प्रमाण आता वेदांतिकाला प्रमाण मागितलं म्हणजे वेदांतिकानं डोकं खाजलं काय? लगेच प्रमाण दिलं गुरुजी. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया हरि 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 रंग नाही रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निराकार तुझे रघुराया निराकार तुझे रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम गुलाम तेरा गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा तू ही मेरा सच्चा साईं नाम लिवा मैं तेरा मैं. हे कोण म्हणतं? वेदांतिक. पण न्यायिकाला काही दम नाही निघाला. न्यायिक विदाऊट परमिशन उभा राहिला. अरे काय माझ्या भगवंताचं अस्तित्व प्रगट केलं आणि काय सोगतन सजाती विजाती भेद घेऊन बसला बाबा. अरे माझा भगवान परमात्मा कुठे नाही सांग. मग वेदांतिक मला शहाण्या मग देणं प्रमाण तुझा भगवान परमात्मा व्यापलेला कशात आहे? तर न्यायिकाने सांगितलं माझा भगवान परमात्मा हरिधर्मगतीरामध्ये हा देही एका सूर्यप्रकाशा करत मी सर्वगतीरामध्ये हा देही एका सूर्यप्रकाश करत सूर्यप्रकाश कसरत मी सूर्यप्रकाश कसरत हरिमुखे मला पुण्याची करुणा हरिमुखे मला पुण्याची करुणा सूर्यप्रकाश कसरत सूर्यप्रकाश कसरत हरिमुखे मला पुण्याची करुणा पूर्ण करी हरिमुखे मला पुण्याची करुणा पूर्ण करी कीर्तन संपल्यावर 1 रुपया सुट्टा देईन तुम्हाला. मी यांच्याकडून घेईन, माझ्याकडे नाही बरं का. सर्वा घटी राम देहा देयक सूर्यप्रकाशक सहस्रंज किंवा विठ्ठल जळी तळी भरला रेता ठावण्यावरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले बापत्री आले पुण्यमाप झाला दिनाचं माय बाप विठ्ठलाची विठ्ठल कन्न कन्न मे है राम रमय. हे कोण म्हणतं? न्यायिक. आता राहायला मध्यम परिमाण.
मध्यम परिमाण म्हणजे पृथ्वीपासून आकाशापर्यंत ही जी पोकळी आहे आणि पोकळीमध्ये जे वस्तुरूपाना पुरवठा आहे त्याला म्हणतात मध्यम परिमाण. आता तुकोबारानं कोणता परिमाण वापरला? आणू रेणू या थोकडा. म्हणले महाराज आणू रेणू जर इतका लहान तर त्याच्यापेक्षा तुम्ही लहान. म्हणले हो. मग आकाश एवढे कसे म्हणता? तर ती अवस्था अभंगातल्या गिळोनी सांडिले कलेवरा, 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 गिळोनी सांडिले कलेवरा. गिळोनी चांडिले कलेवर भ्रमाचा आकार सांडिले कले सांडिले कले सांडिले कले गिळोनी सांडिले. गिळोनी सांडिले म्हणजे वांटी केली. कशाची? आलू वाड्याची. कलेवर म्हणजे शरीराची वांटी केली महाराज संतांनी. आपल्या शरीराची राख रांगोळी केली पण आपल्यासाठी धर्म जिवंत ठेवला महाराज. अहो विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व साधन चतुष्ट सहमदम श्रद्धा उपरती तितिक्षा नावाचा गुण संतात होत. त्यांनी म्हणावं इंद्रियाचे धनी आम्ही झालो. शरीराचा निराश केला महाराज संतांनी. शरीराचा निराश केला. आता बाबांनी बघा ना पैठणला सुद्धा कार्यक्रम व्हायचा बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त असं पहिलं. आता बघा त्यांनी शरीराचा निराश केला हयात असताना आणि आपल्याला मरुस्तर मारा वाटत नाही. आपल्याला खरंच मरुस्तर मारा वाटत नाही ना. एखादं मथर असं रोडवर बसतं त्याचं घर असतं दरवाज्यात बसतं आणि गल्लीन कोणी चाललं ते विचारतात मग बाबा काय चाललं? ते काय म्हणतं? अरे काय खरं हे मी आहे तवरे. काय म्हणलं ते? मी आहे तवरे. त्याचं पोरग म्हणलं याला काय करावं? एक दिवस त्याचं पोरग शेतात गेलो खळं करायला मळणी यंत्र घेऊन. एकटंच ते लाल झालं ना उन्हानी आणि हे मतर गेलो काठी टेकीत लिंबाखाली उभा राहून काय म्हणतं मी आहे तवरे. ते पोरग म्हणलं जाय मर. आणि तू मला मर म्हणला आणि जाय मर. तो आपलं ना मोतर मला नाही जगायचं मला मारायचं, मला नाही जगायचं मला मारायचं. आता त्या पोराला वाटलं कार्यक्रम बिघडला गाड्या. आता हे काय मग त्या रोडला म्हाताऱ्यानं रोडला यायचं का नाही. मग त्या पोरानं मधल्या पावलीनं तुम ठोकली शॉर्टकट रस्त्याने पावलीनं आणि आई पुढं जाऊन उभं राहिलो. आई म्हणे काय झालं रे भाऊ? फोरग एक नाही दोन नाही. अरे काय झालं भाऊ? ते बोला ना. अरे म्हणे बाई तो भाऊ तो बापाला काही बोलला काय तू? ते म्हणे हा हा कशाला बोलला बाप्पा म्हणे त्या का लय धाडाचं आहे. ते म्हणे आई बोलू नाही बोललो माझ्या तोंडातून शब्द गेला पण याला काही पर्याय सांग ना. म्हातारी म्हणे त्याला एकच पर्याय आहे तू पलीकडल्या खोलीत जाऊन बस मी पाहते म्हाताऱ्याकडे. तिला म्हातारीची खोड माहीत होती. पोरग पलीकडल्या खोलीत गेला आतून दरवाजा लावून घेतला पडोनी राहीन तै ठाई. म्हातारं रोडनं आलं म्हाताऱ्याचे डोळे लाल जरत म्हातारीनं पाहिले. म्हातारी म्हणे याला बोलणं नको बाय आत्ता. हे म्हातारीने ते दरवाज्यात बसली. म्हातारं जेत घरात गेलं शटर गेले फेकून एक पिशवी घेतली घेतला शर्ट घाल पिशवीत घेतलं धोतर घाल पिशवीत घेतला फेटा घाल पिशवीत. म्हातारीने पिशी भरून दिली. म्हातारीकडे पाहून काय म्हणते काय भानगड हे? म्हातारा म्हणतो होय मागा. आणि ते कामून मला मरायचं आणि कामून मला मर म्हणला ना सोबिया. आता म्हातारीला ते निपटायचं का नाही.
म्हातारी म्हणते जाऊ द्या आपलंच आहे ते, तुम्हाला नाही मर म्हणून काय गावातल्या लोकांना मर म्हणून. म्हातारं एक नाही दोन नाही नुसतं पिशी घेऊन उभं राहिलं. मग म्हातारी म्हणते जाऊ द्या आपले पोरं किती बिगड वेच नाही, कधी बिडी नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही, तिकडे प्लॉट घेतला इकडे बांगला बांधला म्हणे, तुम्ही तरी काय ठेवलं होतं पिऊ पिऊ. मग तर म्हातारनं उभ्यानंच पिशी फेकून दिली. आणि म्हातारं म्हणतो मी तरी कुठं काय म्हणलो कर चहा. अरे आता मारायचं होतं ना. एक मोथर जेवणाचा डबा घेऊन पळवतच चाललो. मी म्हणलं कुठं चालले, मला म्हणजे जेव द्यायचं. म्हणलं कुठं, रेल्वे खाली. मला डबा खायला आणला. आणि मग उशिरा करायचं तोर काय उपाशी मरू कसा आहे मर ना. ते तोकोबर आहे म्हणायचं गिळोनी सांडिले. आणि भवभ्रमाचा आकार म्हणजे भवचा मूळ जातोय. भू म्हणजे नाशिन, भ्रम म्हणजे नसणे. जगत कसं आहे, जगत आपण जर विचार केला तर आपल्याला जगत कसं दिसतं, सत्य. पण तुकोबरला विचारा, राजू सर पगार जगडंबर भाची आले राजू सरपाकार. जगत कसं आहे, नाशवान. हो महाराज, जगत कसं आहे, नाशवान आहे. ज्ञानोबराला एक जणांनी विचारलं, ज्ञानोबरा आहे तर म्हणतात हे तर स्वप्नच आहे भाऊ. एसा ते आलिया वळगा शरण धरू नाही तरी संसारू. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलवत जाईल. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नी जे चेईले जाईल. स्वप्न खरंय का खोटं भाऊ? हां, स्वप्न खोटं हे सगळ्याच उत्तर आहे. तुमचं काय आमचं काय. बरं, स्वप्न खोटं, मग स्वप्नात आलेली वस्तू. अरे स्वप्नच खोटं तर वस्तू कसं काय खरी राहील. मग स्वप्नात आलेली वस्तू खोटी. पण माफ करा, कटू सत्य सांगतो, कटू सत्य. स्वप्नात आलेली वस्तू खोटी, पण वस्तूपासून झालेल्या वेदना खऱ्या. वस्तू खोटी पण वस्तूपासून झालेल्या वेदना खऱ्या. कारण स्वप्नाचं काम लय अवघड असतं. प्रल्हाद महाराज, मला एक स्वप्न पडलं मला मागच्या महिन्यात. आणि असं मस्त स्वप्न पडलं, स्वप्नात विधानसभेची निवडणूक लागली. माय स्वप्नात अर्ज नाही भरला, काय नाही, मीच झालो ना आमदार भाऊ. मग आमच्या प्रचारला आमचे प्रल्हाद महाराज, हे प्रल्हाद महाराज, निवृत्ती महाराज, ते म्हणले आपले वाघ महाराज आमदार झाले, आपला वशिला लय दांडका झाला म्हणले. आता कशाला कुठं फिरायचं म्हणे, कोणत्या एखाद्या कंपनीत चिटकून घेऊ म्हणले MIDCत. आणि नाही कुठं चिटकून दिलं तर लाईनीत चिटकून घेऊ म्हणे. असा रंगलो मी. मला एक फोन आला मुंबईवरून. मला म्हणे सारे आमदार खासदार मुंबईला आले आज मीटिंग आहे, तुम्ही कसं काय नाही आले. आम्हाला मी कसं काय, मी लय लांब आहे. या ना म्हणे, यार मला मी लय लांब आहे, हेलिकॉप्टर पाठवतो म्हणे. आलं नाही हेलिकॉप्टर, माझ्या घरापुढं माझ्याकडे काय पाहता भाऊ स्वप्नात. आता ते हेलिकॉप्टर घरापुढं उतरला, आता आम्हाला आखले होय त्याच्यात बसायचे. आम्ही कारमध्ये फिरणारे, मी एसटीत बसलो त्याच्यात. एसटीत कसे बसते त्याला मला काय माहिती, त्याला लॉक अँड बेल्ट राहतो. आता ते ड्रायव्हर आलं, त्याला वाटलं आमदार साहेब बसले, त्यांनी केलं चालू. आता ते 15 फूट गेलं. मी आपलं आता कधी बसायची माहिती नाही, इकडं पाय तिकडं पाय. तो मला काय म्हणतो, नेट बाईस ना मला. अरे मला गाज बाईस, मी आमदार आहे. तो मला म्हणे मी झाडाला धडक देऊन टाकी म्हणे, तो पाय पडतो तो. जे हेलिकॉप्टरनं भरारी मारली भाऊ, 30-40 फुटावर गेलं ते. आणि मी सहज पाहायला गेलो खाली किती वर आलो म्हणून. आता मी ते बेल्ट लावलेलं नव्हतं, मला काय माहिती त्याला लॉक राहतो. मी जे निसटलो, मी होतो पलंगावर. त्या पलंगाच्या बाजूला आमचा मुलगा होता, त्याच्या अंगावर
तो मुलगा मला म्हणतो अण्णा, मला सारे अण्णा म्हणतात घरातले, बायको सोडून. तुम्हाला काही कसं वाटत? मला म्हणे अण्णा चक्कर आले का काय? मला मी आमदार झालो. मग पहिले कस काय? मला हेलिकॉप्टर मधून निसटलो. तो पोऱ्या मला काय म्हणतो, मला वाटलं लय शहाणे असताना तुम्ही. मला महाराज माफ करा, स्वप्न खोटं, पण मग गुडघे फुटले ना. मी तेवढ्या रात्री उठलो, म्हणलं स्वप्नातला आमदार पडलो तर इतकं लागत. दुःख असेल महाराज. चला माऊलीचे ओ इकडे आता. आगा स्वप्नीची कामिनी. गावामध्ये 3 ताळे बंगला. बंगल्यामध्ये नवरा बायकोचं जोडपं, मूल नाही बाळ नाही, अर्ध वय झालेलं. बंगल्यात कडील इतका वाटा, वाट्यात कडील इतकी नाली, नालीत इतकं पाणी. वाट्यावर दोघं झोपले, पण भीतीकडून बाई झोपली, नालीकडून बाबा झोपला. रात्री 12 वाजता बाईला स्वप्न पडलं, स्वप्नातच मुलगा झाला. ती म्हणती बाबाला लय नादर खेळतो बाय म्हणी, त्याला जागाचा पुराणा थोडं पलीकडं सारखा. ते जसं सारखायला गेलं, ती म्हणे ये बाय पलटे का काय? मी पलटो. आणि मग तिने कपड्यानं स्वच्छ केला. म्हणे बाई अर्ध वय झालं, तुम्ही पलटे, तुम्हाला उठता येणार, मला उचलता येई ना. आणि आपल्याला जर पोरगा असतं तर ती म्हणे नाव घेऊ नको, ये स्वप्नात आल्याला जर नाली ढकली तो. भवभ्रमाचा. महाराज हे 2 अनुभव आले, याच्यासाठी काही साधना केली का? तर तुकोबर म्हणतात साधना काही केलेली, एकच साधना आहे. हरी सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, हा सांडिली त्रिपुटी, 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 हा सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी. दीपा उदळाला गती, दीपा उदळाला गती, गिळोनी सांडिले कलेवर, गिळोनी सांडिले कलेवर, गिळोनी सांडिले कलेवर, गिळोनी सांडिले कले. उजाळागती दीप, उजाळागती, सांडिले कलेवर, सांडिले कलेवर, गिळोनी सांडिले कलेवर, गिळोनी सांडिले कलेवर, सांडिले कलेवर, सांडिले कलेवर. देवभक्त आणि भक्तिदृष्टी दृष्टा आणि दृश्य त्रिपुटीचा लय झाला की माणूस शिल्लक राहत नाही. घटातला दीप उजळला पाहिजे. आता समोर आपले घट बसणारच एक नाही. घट का बसावा? तोही घट आणि हाही घट. तोही मातीचा, हाही मातीचा. त्यातही पाणी, यातही पाणी. तो पाझरतो, हा पाझरतो. तिथे धन वाढतं आणि ते सुद्धा. आणि आमच्या माता माऊल्याने दिवा लावला का त्या दिवाचं प्रतिबिंब त्या घाटात, आणि या घाटामध्ये भगवंताच्या चैतन्याचा आभास आहे. म्हणून सांडिली त्रिपुटी, दीपोजळाला घटी. वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेल्या महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापले हात वर करा. माणसं 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 हात वर करा, नाही तर इचूट असं मी बोलून द्यायचो नाही. हां राहू दे, मी येतो चहा घेऊन. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा परमार्थामध्ये हित खरी ताकद आहे. जसं वय वाढतं तसं वजन वाढतं. आणि संसारामध्ये वय वाढलं का वजन कमी होतं. मग हेच बरं आपलं नाही बाबा. हा सहारा आपल्याला कधी पाहायला भेटायचा थेट शेवटी, आहे की नाही. चला जाऊ द्या. हात खाली घ्या. हे राहिलीत नाही ती घेतो कोणाची म्हणा. आपल्यापेक्षा माता माऊल्या गोड भजन करतात. वेळ संपलेला आहे बरं का. कारण त्यांचं असं आहे महाराज, कीर्तनात जायचं म्हणलं की जाणार.
महिला आणि माणसाला म्हणतो चालता काय कीर्तनाला, आला काय बुवा. दुसरा म्हणतो चमकलाय बुवा, बुवा चमकत असतो काय. गोड भजन केलं, चला जाऊ द्या. मावल्या पोथीला जरा गेला तर गुळाचा खडा, तांब्यात पाणी, कपात धान्य, अगरबत्ती पोथीवाल्यापाशी नेऊन ठेवणार, लांब जाऊन बसणार. माणसं नेणार काही नाही, पोथीवाल्यापाशी बसतील, त्याचाच गुळ घेते. खाऊ काय बाबा काय. जाऊ द्या. असं मी दोन्ही पक्षी चालणार माणूस आहे. ते आता त्यांच्यात काय सगळ्या सारखे राहतात. एक ठिकाणी मला कीर्तनात जागा नव्हती, एका मावशी शेजारी मी बसलो. ते महाराज म्हणायचे विठ्ठल विठ्ठल, आणि ती मावशी म्हणते गोंत्याचा बाप गोंत्याचा बाप. मी म्हणलं मावशी तसं का म्हणते, मला म्हणते त्यांचं नाव त्याचे म्हणलं त्यांचं तिकडं ठोई येते, देवाचं भजन कर. हाताने टाळी मुखाने नामस्मरण करा. म्हणले महाराज आणू रेणूया थोकडा तेही कळालं, तुका आकाशा एवढा हेही कळालं, गिळूनी सांडिले कलेवर भाऊ भ्रमचा आकार हेही कळालं, सांडिली त्रिपुटी दीपोजळा गटी हेही कळालं. पण काहू महाराज तुम्ही 3-4 नाव 3 दृष्टांत दिले. आम्ही तुम्हाला विचारलं शरीराबद्दल तुमचं काय म्हणणं, तर नाशिवंत देह जाणार सकळ. तुम्हाला विश्वाबद्दल विचारलं, तुम्ही म्हणता रज्जू सर्पाकार भाषियले जगडंबर. बरं तुम्हाला संसाराबद्दल विचारलं, तुम्ही म्हणता विटले हे चित्त, म्हणजे तुम्हाला सर्वांचा विटा आला. म्हणले हो, मग तुम्ही जगले कशाला. तुका म्हणे आता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, गिळोनी सांडिले कलिबर, गिळोनी सांडिले कलिबर. उरलो गमद गम गसा सा गमदनी ने धनी नि सा धनी सा धनी सा धनी बदा बापा गमद का सारे ने सा गमदनी धनी धनी सा सा गमदनी धनी धनी सा सा गमदनी धनी धनी सा सा आकार
मद गम साग निसा गग जानी जा नि जा गग जानी जा जा ग मग जानी जा जा ग मग 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 ग मग मग जानी 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 जा नि जानी जा गग जानी जा नि जानी ग मग मग ग मग जानी जा जा ग मग जानी जा जा ग मग जानी जा जा बाबा सगळे सगळं मग गमदन मदनी ने धने दा धने दा बग बग जाने दा बग गमदनी दा 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 गमदनी दा 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 गमदनी दा 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 ने सगळे सगळं मग गमदन मदनी ने धने दा धने दा बग बग जाने दा बग बग गमदनी दा 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 गमदनी दा 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 गमदनी दा 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 ने सगळे सगळं मग गमदन मदनी ने धने दा धने दा बग बग जाने दा बग बग गमदनी दा 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 गमदनी दा 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 गमदनी दा 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 भ्रमाचा आकार भ्रमाचा आकार भ्रमाचा आकार भ्रमाचा आकार 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 शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, कशासाठी जगलो आम्ही? उपकाराकरता जगलो. कोणते उपकार केले महाराज? आमच्यावर गायीने उपकार केला, दूध दिलं, झाडाने फळं दिले, उपकार केला, सूर्याने प्रकाश दिला, उपकार केला. तुकोबाराने त्यातलाही दोष काढला. गायीने दूध दिलं मर्यादित, झाडाने फळं दिले मर्यादित, सूर्याने प्रकाश दिला मर्यादित, पण संतांच्या उपकारला मर्यादा मद निरंतर. आणि काय सांगू आता, हा त्यांचा मोठेपणा. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूने सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिले त्रिपुटी दीपोदळाला घटी तुका म्हणता लोपकारापुरता, गिळूने सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. सज्जन बाप अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल समाजा काही दावा नाही. या अभंगावर एखादा वक्त आणखी काही बोलेल, बोलता येईल, बोलण्यासारखा असेल, बुद्धीला झेपला बोलण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा, विनोदाचा भरत शब्द चुकीचा निघून केला असेल, पदरात टाका जे बरोबर असेल. गुरुनाम गुरुवीर निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर, राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल, गीता भाऊनाळा श्री क्षेत्र पटून त्यांचा प्रसाद साळुंकी मंजूळ बोलत शेवानी शिकवे तो धनी वेगळाची. या नियमाप्रमाणे बरोबरचे गुरुचा प्रसाद ग्रहण करत झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून, बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण नाम देऊ. 15 मिनिट जास्त झाल्याबद्दल माफी मागतो. ज्ञानेश्वर महाराजनेश्वर माऊली, महाराजनेश्वर माऊली, बोले क्षमा पराध महाराज, अरे पुन्हा क्षमा पराध सद्गुरु जो मन श्याम बाबा भगवान बाबा की दे. 5 मिनिटं बसा. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला पुण्यतिथी महोत्सव
या पुण्यतिथी महोत्सवाला आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य श्री सुधाकर महाराज वाघ यांनी सुश्राव्य असं आपल्या वाणीतून विनोदी शैलीतून मला तरी वाटतंय रात्री पण झोपत हसणारे आज सगळे महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या या कार्यक्रमाला आजच्या सेवेसाठी उपस्थित पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष श्री हरिदास भाऊ जोगदोंड हे सुद्धा या कार्यक्रमाला आलेत. तसेच ज्येष्ठ समाजसेविका श्री वैजंताताई मिसाळ या सुद्धा या कार्यक्रमासाठी आले. जोरदार टाळ्या वाजवून यांचा सत्कार करा. आज संपूर्ण 5 दिवस झाले आणि उद्या 6व्या दिवसाला आपण पदार्पण करणार आहोत. या 6व्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये उद्या आत्ताच माऊलीनं सांगितलं गेले 6 दिवस कोणाला बसता नाही आलं 5 दिवस पारायणासाठी, तर शेवटचे 2 दिवस 18वा अध्याय चालू आहे. ज्यांना बसायचं आहे ते बसू शकतात. या आज कीर्तनाला जे यजमानपद लागलं श्री सोमीनाथ पाटील खाडे त्यांनासुद्धा सर्व कमिटीतर्फे धन्यवाद. उद्या सर्व कार्यक्रम आपल्या ठरलेल्या वेळेला होईल. त्यानंतर ठीक 4 वाजता हरिपाठ होईल. हरिपाठाच्या नंतर भोजन होईल आणि भोजनानंतर श्री हरिभक्त पारायण सुंदर असं शिवचरित्र सांगणारे अविनाश महाराज भारती यांचं कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. त्यानंतर श्री हरिभक्त पारायण जे गेले 4-5 वर्ष आपल्या गावात सेवा करतात आणि त्यांचीच कन्या जिचं आपण 2 वर्षापूर्वी भजन ठेवलं होतं आणि ह्या वर्षी पण आहे, त्याकरता उद्या सदानंद गुरुजी आणि वैष्णवी मगर आणि शिव मगर यांचं असं सुंदर भजन होणार आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर त्याचासुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. आज ज्यांनी अन्नदान केलं सकाळी आणि संध्याकाळी सांडू पाटील जौक आणि विठ्ठल जौक या दोघांनी नारळ घ्यायला लगेच यायचं आहे वरती. महाराजांच्या हस्ते त्यांना नारळ दिला जाईल. तसेच आजच्या कीर्तनाचे यजमान सोमीनाथ पाटील खाडे यांनी सुद्धा यायचे गणू नारळांना. खरं तर 2 वर्षापूर्वीचा काळ असा होता की जिकडं पाहावं तिकडं बाबा कोरोना होता आणि इतके लोक दुःखद घटना झाली. पण गुरुवर्य श्यामबाबांच्या आशीर्वादाने आमच्या गावात कुठलीही एकही दुःखद घटना आणि कुठलाही कोरोना पेशंट निघाला नाही. बाबांची आमच्यावर कृपा आहे आणि त्याच बाबाच्या कृपेला आम्ही जाणीव ठेवून हा कार्यक्रम अशाच प्रकारे चालू ठेवला. आमच्या गावचा तरुण 8 दिवस कोणी कुठं जात नाही आणि एकूण आरणाला म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठा असू का लहान असू बाबा सांगायची आनंदाची गोष्ट आहे. उद्धट भाषेनं कोणी कोणाला बोलत नाही. सगळे एकूण आरणात श्यामबाबा दिसतात असंच ते सगळं समजतात. म्हणून सर्व तरुण पोरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपली तुम्ही चालत असलेली जी परंपरा आहे जी गेले 5 वर्ष आपण टिकून ठेवलीत किंवा पुढच्या वर्षीसुद्धा याच प्रकारे 2 टायमाचं अन्नदान असंच होत राहो अशी सर्वच गावांची इच्छा आहे. पण आजच्या 5व्या दिवशीच पुढच्या वर्षी होणारे सर्व कार्यक्रम बुक झालेत. पंक्ती झाल्यात, 14 पंक्ती आपल्या बुक झाल्यात. त्यानंतर 7 कीर्तनकारसुद्धा पूर्ण गेले. आता राहिला आपला कथेचा खर्च, मंडपचा खर्च आणि साऊंडचा खर्च. पुढच्या वर्षी ज्यांना कोणाला घ्यायचा असेल कथेचा खर्च 7 जण मिळून कथा घ्यायची आपल्याला. रोजचा 1 यजमान राहील. ज्यांना कीर्तन घ्यायचे राहिलेत नावं आले त्यांनी सुद्धा कथेसाठी घेऊ शकतात. त्याकरता पुढच्या वर्षी ज्यांनी संध्याकाळची पंगत घेतली असे असणारे रावसाहेब पवार, रामभाऊ पवार, बाजीराव जौक, संदीप पवार, संताराम सांगळे, सुखदेव घुगे, साहेबराव घुगे, शिवाजी वहाग, मधुकर नगराळे, गोपीचंद आवताडे, किसन आवताडे, हरिचंद्र आवताडे, सर्व आवताडे कंपनीने एक पंगत घेतलेली आहे. त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी आपल्याला रोज फिल्टर पाणी मिळावं. ह्या वर्षी पण दिलं आहे, उद्या त्यांचं नाव सांगतो. रोज आपल्याला फिल्टर पाणी मिळावं म्हणून भाऊसाहेब पोपळे यांनी पुढच्या वर्षी 8 दिवस आपल्याला पाणी पुरवणार आहे. त्यामध्ये सकाळचे अन्नदाते जगन्नाथ जाधव, मनोहर खाडे, मुरलीधर खाडे, गोविंदराव खाडे, सुनील वाहक, बाळू गिरे,
सुधाकर नगराळे आणि सोमीनाथ खाडे यांनी तुकाराम 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 तुका आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 जय जय विठ्ठल